मुंबईमध्ये यावेळी छटपूजेचं आता छटपूजेला सुरुवात झाली आहे, पण एके ठिकाणी म्हणजे नालासोपाऱ्यामध्ये ज्या प्रकारे छटपूजेचा कार्यक्रम झाला ते बघितल्यावर तुम्ही म्हणाल ही कसली छटपूजा, कारण आणि ही कसली संस्कृती असाच प्रश्न तुम्ही विचाराल. कारण महापुरुषांच्या प्रतिमा जिथे लावलेल्या होत्या पूजेच्या ठिकाणी तिथे समोर अश्लील डान्स या ठिकाणी सुरू होता. त्याचबरोबर तृतीयपंथीयांना देखील स्टेजवर नाचवण्यात आलं. नालासोपाऱ्यामधल्या मोरेगावमधला हा प्रकार आहे. हिंदी भाषिक विकास मंडळाचा हा कार्यक्रम होता आणि भोजपुरी गाण्यावर महिलांचा अश्लील नाच इथे पाहायला मिळाला. छटपूजेच्या दिवशी मनोरंजनाच्या नावाखाली अश्लीलपणा इथे झाला आणि पोलिसांनी त्याकडे साफ दुर्लक्ष केलं. मयंक भागवत आपले विशेष प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत. तर मयंक, खरंच आहे ही कसली छटपूजा असाच एकच प्रश्न सुचतो हे सगळं बघितल्यानंतर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नगरसेवक पण तिथे हजर होते आणि त्यांच्या समोर पोलिसांच्या समोर हा सगळा प्रकार घडलाय. हाच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे रुजुता, की ही कसली संस्कृती आणि ही कसली छठ पूजा. छठ पर्व आपण पाळतो आणि त्या ठिकाणी आपण विष्णू देवाचं या ठिकाणी नमन करतो. आणि आपण जर पाहिलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की स्टेजच्या समोरच महापुरुषांच्या प्रतिमा ठेवलेल्या आहेत आणि या प्रतिमांमध्ये शिवाजी महाराजांची देखील प्रतिमा असल्याची पाहायला मिळते. आणि त्याच बाजूला स्टेजवरती आपण पाहतोय कशा प्रकारे या हिंदी भाषिक विकास मंचाने तृतीयपंथीयाला नाचवलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकवाना नावाचे त्या ठिकाणचे जे स्थानिक नगरसेवक आहेत ते देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि मकवाना यांची जेव्हा आम्ही प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी लोकांसाठी हे सगळं करावं लागतं आणि ही काही आम्ही काही संस्कृतीची वाईट काही केलं नाही, मात्र आपण हा डान्स बघतोय, हा डान्स विभत्स आणि अश्लीलच म्हणावी लागेल. महापुरुषांच्या प्रतिमेच्या समोर स्टेजवरती एका तृतीयपंथीयाला नाचवलं जात आहे आणि हाच प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित करतोय की ही कसली पूजा आणि ही कसली संस्कृती आहे. खरंय मयंक, धन्यवाद या बोलल्याबद्दल. कारण हा प्रश्न जय महाराष्ट्र सुद्धा उपस्थित करू पाहतोय. कारण अशा पद्धतीने मुंबईमध्ये जर छटपूजा साजरी होणार असेल तर ही कसली संस्कृती आणि ही कसली छटपूजा असंच म्हणावं असं वाटतं.